जगाला सर्वप्रथम क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध 12व्या शतकात पहिला आंतरजातीय विवाह करून सर्वांना समानतेचा अधिकार मिळवून देणारे जगज्योती महात्मा बसवेश्वर मृत्यूच्या मनगटात हिऱ्याच्या झुंजीने झुंज करून स्वराज्य स्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज झुकल्या वेदना झुकले सारे छावा झुकला नाही, प्राण सोडिला धर्मासाठी धर्म सोडिला नाही. छत्रपती संभाजी महाराज 16 ऑगस्टला मोर्चा काढून ए आजादी झुकी आहे, देशची जनता भुकी आहे. साहित्य रचना अण्णाभाऊ साठे घरात येण्याच्या गौऱ्या टाकून राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवून देणारे सावित्री माता फुले अनाथांची माय सिंधुताई सपकाळ ज्या महामानवांनी मानवजातीसाठी सूर्याचा प्रकाश दाखविला त्या महामानवांचे अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, हुकुमशाही, निजामशाही, आदिलशाही या सर्व शाहींना सळो की पळो करून सोडणारा एकच वाघ या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. त्याचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या आईचे नाव राजमाता वीरमाता जिजाऊ होते व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. मित्रांनो, तेव्हा देव देश धर्म सुरक्षित नव्हते. माणसाला तर सोडा शेतातल्या पिकांना सुद्धा भीती वाटत होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला ही पद्धत बंद केली व रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची शपथ घेतली. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती, लढला नाही तरी चालेल, लढला नाही तरी चालेल, पण विकला जाऊ नकोस, लढला नाही तरी चालेल, पण विकला जाऊ नकोस, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिली तलवार चालवणारा मुस्लिम नव्हता तर कृष्णाजी भास्कर होता. मुस्लिम नव्हता तर कृष्णाजी भास्कर होता. मला खूप वाईट वाटते की 7 नाही तर 8 नाही तर 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज असते राणाच्या पाटलांनी त्याचे हातपाय कलम केले असते, त्याचे हातपाय कलम केले असते. म्हणूनच करू ते खरात एका ठिकाणी म्हणतात की अंधार पार झाला आता दिवा पाहिजे, अंधार पार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या जगाला शांतीची गरज नाही तर शांतीची गरज आहे. जय हिंद, जय भारत.